मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे घालू नयेत, तर 6 गोष्टींचा वापर चुकूनही करू नका. नवीन वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सणापैकी एक असा मकर संक्रांती सण आहे. तो 14 जानेवारी 2025ला साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पहिला या दिवशी सुगड पूजा करतात. त्यासोबत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं जातं. तिळगुळाचं वाटपही करतात. तर पुरुष मंडळीसह मुलं या दिवशी उंच आकाशात रंगीबिरंगी पतंग उडवतात. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. पण काळा रंगासोबत इतर रंगाचे कपडे किंवा महिला साड्या नेसतात. तर यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही हे पाहूया. मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे घालू नयेत. 14 जानेवारी 2025ला सूर्याने सकाळी 8:55 मकर राशीत संक्रमण करणार आहे. यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे. तर देवीचे वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे. तर देवीचे पिवळं वस्त्र परिधान करत हातात गदा आणि केशरी टिळा लावायला देवीचं हे रूप यंदा कुमारी आहे. त्यामुळे यंदाचा मकर संक्रांतीमुळे पिवळ्या रंगाचे कपडे वर्ज्य आहे. पण महिला मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी, लाल, गुलाबी, केशरी रंगाची साडी नेसणे शुभ आहे. 6 गोष्टीचा वापर चुकूनही करू नका. यंदा मकर संक्रांतीत पिवळ्या रंगाचे कपडे, पिवळ्या रंगाच्या वस्तू, त्यासोबत देवी केशरी टिळा लावून आल्यामुळे केशरी रंगाचा टिळा, जाईचा फुलांचा गजरा, पिवळ्या रंगाच्या बांगड्या, पिवळ्या रंगाची फुले वर्ज्य आहेत. तर मकर संक्रांतीत हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीला बांगड्या भरतात. एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे. त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्याला घाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.